थोडं स्लो पण ठेवा, जेणेकरून तुम्ही जास्त वेळ काम करू शकाल. आज तुमच्याकडे मोठ्या अपेक्षेने सगळेजण बघताय, तुम्ही आमचा जीव आहात, त्यामुळे थोडंसं तुम्ही ते करत करत तुम्ही जास्त दिवस काम करू शकाल असं पण थोडी तुमची स्वतःची एक हे ठेवा रूपरेषा, जेणेकरून तुम्हाला जास्त दिवस घेऊन तुम्हाला लढा खूप पुढे घेऊन जायचा आहे. त्यामुळे असं थोडं जबाबदारीने चालते. कामही महत्वाचं आहे, पण थोडस इकडे मी पण बेफाम म्हणून करतो कधी कधी, पण अडचणीचं होऊन जातात. थोडं आता कारण काय तुमच्यावरती खेळ खूप मोठा आहे ना, पुढचा कोण करणार आहे. तुम्हाला काही झालं तर पुढे काय होणार. तुम्ही जितकं उडू शकले तितकं कोणच उडू शकलेलं नाही. त्यामुळे तुमचं सातत्य फार महत्वाचं आहे. सातत्य राहिलं की समाजाला अपेक्षा राहते की आपलं काहीतरी होईल. तर तिचं सातत्य सगळ्यात महत्वाचं. ते असलं की मग हे ढकलू आपण असं बघायचं. तेच म्हणतोय ना, थोडस टाईम अँड लेंथ मध्ये थोडं तुम्ही हे करा, इम्प्रोवाइज करा थोडंसं, जेणेकरून कारण टिकणं महत्वाचं आहे ना पिचवर. असं तसं पिच सोडून जाणं चांगलं नाही. तुम्ही टिकलात की आम्ही टिकलो असं आहे. हो, तुम्ही जिवंत राहणं गरजेचं आहे ना, सोडित नाही म्हणून तर तुम्ही राहणं गरजेचं आहे. तुम्हाला काय झालं की सुटलंच ना सगळं, आपण ते करत मग बाकीचं करूया. आम्ही आहेत सगळं बरोबर, काय प्रॉब्लेम. ठेवून देतो फक्त. फोटो मिनट